नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावर सकाळी भीषण अपघात झाला। एका ट्रकने दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला, तर महिला आणि 4 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्या। भूपेंद्र रमेश महाजन वय वर्ष 33 असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। कोमल भूपेंद्र महाजन वय वर्ष 26, प्रांजल भूपेंद्र महाजन वय वर्ष 4 या दोघी गंभीर जखमी झाले आहेत। उमेश प्रवीण माळी वय वर्ष 22 राहणार कुरोळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार ट्रक चालक नरेश बाळासाहेब चौरे वय वर्ष 26 राहणार हिंजवडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी उमेश यांची बहीण कोमल आणि तिचे पती भूपेंद्र आणि त्यांची मुलगी प्रांजल असे तिघेजण कुरोळी तालुका खेड या ठिकाणाहून रावेत येथे दुचाकीवरून जात होते। पुणे नाशिक महामार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली। भूपेंद्र हे ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले, तर कोमल आणि प्रांजल या गंभीर जखमी झाल्या आहेत। पुणे नाशिक महामार्गावर एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला धडक दिली, यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात सकाळी नाणेकरवाडी येथे घडला। सुरेश नंदू चावरकर वय वर्ष 22 राहणार चाकण असे जखमी तरुणाचे नाव आहे। अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी या ठिकाणी सुरेश हे रस्ता ओलांडत होते, त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दुचाकी चालकाने सुरेश यांना धडक दिली, यामध्ये सुरेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। अपघात झाल्यानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरून पळून गेला। राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाली आहे। दीक्षा गणेश शिंदे वय वर्ष 25 असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे। याबाबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। संबंधित विवाहिता सांगोला शहरातून निघून चाकणमध्ये आली आहे। दीक्षा शिंदे चाकणमध्ये आंबेठाण चौक भागात काही जणांना दिसून आली आहे, त्यामुळे तिचा चाकणमध्ये शोध घेतला जात आहे। या विवाहितेबाबत माहिती असल्यास सांगोला पोलीस किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे। कडूस तालुका खेड गावात रात्रीच्या वेळी प्रवेश करणे खूपच धोकादायक झाले आहे, कारण बिबट्या गावात प्रवेश करताच रस्त्यावर फिरत असल्याचा अनुभव सध्या या भागातील नागरिक घेत आहेत। पूर्वी क्वचित कडूस भागात दिसणाऱ्या बिबट्याचे अलीकडच्या काळात दिवसाढवळ्यात दर्शन होऊ लागले आहे। वन विभागाने ठिकठिकाणी पकडलेले बिबटे खरोखर जुन्नर तालुक्यात बिबट निवारा केंद्रात सोडले की कडूस परिसरात बिबटे आणून सोडले असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। रविवारी दिनांक 29 रोजी संध्याकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कडूस गावात मुक्तपणे संचार करणारा बिबट्या स्थानिकांनी पाहिला। रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोटारीतून बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे। निमगाव खंडोबा तालुका खेड येथे भोंडवे वस्तीवर वन विभागाने 2 बिबट्यांना चेरबंद करण्यात यश मिळवलं आहे। सदरचे बिबटे पूर्ण वाढ झालेले आहेत। त्यानंतर आणखी एक बिबट्या चेरबंद करण्यात आल्याचे व्हिडिओ स्थानिकांनी पुणे लाईव्ह कडे पाठवले आहेत, मात्र याबाबत वन विभागाकडून अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही। केळगाव येथे बांधकाम साईटवरून 2,20,000 रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली। किरण महादेव गिरी वय वर्ष 38, संदीप शिवाजी काळजे वय वर्ष 34, दीपक टेक राणा वय वर्ष 33, जान मोहम्मद रेफाकत अली सिद्दीकी वय वर्ष 40 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। केळगाव येथे श्रीशा आयकॉन ही बांधकाम साईट सुरू आहे, तिथे बांधकाम साहित्य ठेवले आहे, त्यातून 2,20,000 रुपये किमतीचे बांधकाम साहित्य आरोपींनी चोरून नेले। राजगुरुनगर येथे भटक्या जाती जमाती समाजाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी सोमवारी 30 जून रोजी बाईक रॅली काढण्यात आली। खेड तहसीलदार कार्यालय ठिकाणी आंदोलन करून तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देण्यात आले। समाजातील नागरिकांना किमान जातीचे दाखले तात्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात संजय कदम यांच्यासह बिरुभाऊ भिसे, ॲडव्होकेट गोविंदा राठोड, बंडोपंत ढेंबे, अक्षय मकवाने, सुनील मकवाने, किशोर वाघमारे, शुभम इंगळे इतर समाज बांधव उपस्थित होते। भटक्या जाती जमाती समाजाच्या न्याय हल्ल्यांसाठी पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा संजय कदम यांनी दिला। सर्वात प्रमुख यांना जातीचे दाखले द्यावे, त्या संदर्भाचं हे निवेदन। त्याच्यासोबतच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे। बरडहून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झालाय। शाळेच्या आवारात खड्डे खोदण्याचे काम करणाऱ्या कामगारांनी शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। ही घटना आळंद येथील अंशुल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या आवारात घडली। या प्रकरणी मुंजाजी प्रल्हाद काळबांडे, प्रभाकर मारोतराव धुताटे,
अनंता पांडुरंग काळबांडे, राजू गणेश काळबांडे, आदिनाथ सोपान काचोळे, कन्हैया मुंजाजी काळबांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रस्त्यामध्ये जेसीबीच्या साहाय्याने काम करत असलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना आळंदीजवळ चरोली येथे घडली. या प्रकरणी अभिषेक तापकीर, निलेश काळजे, श्याम काटे, अक्षय तापकीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धोकादायक पूल व इमारतींसाठी शासनाचा निर्णायक आदेश. कुंडमाळा दुर्घटनेनंतर राज्यभरात स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक. तळेगाव दाभाडेतील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरच्या पुलाचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पूल व इमारती यांचे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजेच रचनात्मक तपासणी करण्याचे आदेश आज अधिकृतपणे जारी करण्यात आले आहेत. शासन निर्णयामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. धोकादायक ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. स्वनिधीतून निधी खर्च करून ऑडिटची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले असून धोकादायक पूल व इमारतींच्या ठिकाणी नागरिकांचे जीवित व वित्तीय नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे. वनदेवराई फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून फुलपाखरू बगीचा एक अनोखा निसर्ग चक्र उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकवडी, आडगाव आणि मोहोळ माध्यमिक शाळा पाळू या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या ठिकाणी फुलपाखरू गार्डन तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनात निसर्ग प्रेमाची बीजे रोवण्याचा एक सृजनशील प्रयत्न आहे. एक दिया बाती हजारों रोशनी. आळंदीतील इंद्रायणी घाटावरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात स्कायवॉक पुलाशेजारील दर्शन बारीसाठी लोखंडी पूल निर्मिती तसेच ड्रेनेज लाईनसाठी इंद्रायणी घाटावर तोडफोड करण्यात आली. त्याचा राडारोडा पडला असून काही ठिकाणी खड्डे आहेत. खांदेकरी या परिसरातून पालखी मंदिराकडे नेत असतात, त्यामुळे पालखी त्या परिसरातून नेत असताना खांदेकरी व ग्रामस्थ वारकरी भाविक यांना त्याचा अडथळा होऊ नये यासाठी तेथील राडारोडा उचलणे गरजेचे आहे. मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर यांच्या वतीने सौरग्राम टेकवडी या गावात 71 फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांच्या संरक्षणासाठी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड जाळ्या लावण्यात आल्या. मैत्रीण ग्रुपकडून काही मान्यवरांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी कैलास घेनंद यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, देवदत्त निकम, तालुका प्रमुख हिरामण सातकर आदी उपस्थित होते. खेडपंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील 18 अंगणवाड्यातील 25 कुपोषित बालकांना स्माइल फाउंडेशनच्या वतीने पोषणपूरक खाद्यपदार्थांचे किट वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर आदी यावेळी उपस्थित होते. एलवाडी तालुका खेड येथील एलेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर लक्ष्मण गाडे तर व्हाईस चेअरमनपदी वसंत भिकाजी गाडे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर सोमवारी 30 जून रोजी एक एसटी, एक मालवाहू वाहन आणि दुचाकी वाहने यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघाताचा नेमका तपशील पोलिसांकडून देण्यात आलेला नाही. मात्र स्थानिक पुणे लाईव्हच्या दर्शकांनी या अपघाताचे घटनास्थळाचे व्हिडिओ पाठवले आहेत. पुणेकरांनी अनुभवली मनोरंजनाची मेजवानी. बालगंधर्व रंगमंदिराचा 57वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. पारंपरिक लावण्या, हिंदी मराठी गाण्यांच्या मैफली, नामवंत कलाकारांसोबत गप्पा, समकालीन सामाजिक घटितांची नोंद घेणारी विविध चर्चासत्रे आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे आणि पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा 57वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणेकरांनी मनोरंजनाची मेजवानी अनुभवली. बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी एकपात्री प्रयोग व फक्त महिलांसाठीचा लावणी महोत्सव रंगला. महाराष्ट्राची लोकधारा मोगरा फुलला हे कार्यक्रम संपन्न झाले. बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
हा महोत्सव चोख नियोजनात यशस्वी केला. चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र दररोज हमखास पाहावयास मिळत आहे. पुणे नाशिक महामार्ग तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान आणि औद्योगिक भाग व चाकण आंबेठाण रस्त्यावर वाहतुकीला कोंडीचा ब्रेक मागील अनेक वर्ष लागत आला आहे. चाकणकर यामुळे त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर चाकणमध्ये स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयात प्रशासनातील सर्व अधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी आयोजित केली होती. या बैठकीत चाकण पालिकेचे मुख्याधिकारी, चाकण वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार बाबाजी काळे यांचे चिरंजीव, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष मृण्मय काळे यांच्यासह चाकण पालिकेचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नितीन गोरे यांनी सांगितले की द्रुतगती महामार्ग आणि एलिव्हेटेड महामार्गाची कामे सुरू व्हायची तेंबा होतील, मात्र तोपर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. कोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची सूचना माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक निलेश गोरे, रोनक गोरे, महेश शेवकरी यांच्यासह युवा सेनेचे तालुका प्रमुख मृण्मय काळे, सामाजिक कार्यकर्ते बिपिन रासकर, प्रतीक जाधव, शशिकांत कड, प्रशांत टोपे आदींनी यावेळी केल्या. नाला है उसके उधर ही चाकन है, उसके उधर चाकन नहीं है. वाइडिंग को तो हर तरफ किया और तिकडे पण चाकन है. नाही काय होते बोथ साइड काम करायला पाहिजे ना. इकडे गटर नाही काय नाही. तुम्ही खाली एक चौक का किराया दूर किया है, या चौकटला पे वाढवली आर्टिफिशियल. 390 लाखाचं एस्टिमेट आपण मंजूर करून घेतलेलं आहे. त्याची 1.3 सुपरविजन चार्जेस जे आहेत आम्ही त्यांना कोटेशन पण दिलेलं आहे. आणि हे सर्व सर्वे करून म्हणजे तिथे तुमचं डीपी शिफ्टिंग असेल, लाईन शिफ्टिंग असेल, ओव्हरहेड टू अंडरग्राऊंड असेल, सर्व काही अगदी एलटी पोल, एसटी पोल जेवढे काही सोर्स आहेत सर्व पोल काढण्यासाठी आपण NHAIचं मंजुरी त्यांना त्या पद्धतीने दिलेली आहे. फक्त काम त्यांनी सुरू करायचं. कोटेशन एकदा त्यांनी 1.3% सुपरविजनचं भरलं की त्यांनी एक पोल शिफ्ट करा, 2 करा किंवा सगळं एकदम करा. आमची पूर्ण त्यांना परमिशन आहे आणि आमचं सुपरविजन दुसऱ्याच दिवशी सकाळी पोलचं काम चालू आलं. कुठल्या एरियात? चौकातला तळेगाव चौकात. म्हणजे काही मग काय असं लगेच साबळेवाडी या ठिकाणी आपलं पार्किंग व्यवस्था आहे. दिवसभर आपण वाहन थांबवत नाही. शेवटी इंडस्ट्रियल जपणं पण आपलं काम आहे. इथे टायमिंग आहे सकाळी 8 वाजता आपण बंद करतो आणि 11 वाजता खुलं करतो. 11 ते 5 वाजेपर्यंत सगळे वाहन कंटिन्यू चालू असतात. सकाळी 8 ते 11 मध्ये आपले जनता, पब्लिक, शाळेचे स्कूल बस वगैरे सगळे रोडला असतात. म्हणून सकाळी 8 ते 11 बंद, संध्याकाळी 5 ते 9 हा बंदचा टायमिंग आहे. 9 नंतर परत आपण वाहन चालू करतो. दिवसभर ते बंद नसतं. ते हा एक मुद्दा साबळेवाडीचा झाला. दुसरा मुद्दा भाऊ, जेव्हापासून मी चार्ज प्रमाणे करा, परंतु त्यासाठी पहिली तुम्ही आता नगर परिषदेचे सीओ पण आहेत त्या ठिकाणी. साहेब तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही चाकण शहराच्या मध्यवर्ती 2-3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पहिली करा. त्या ठिकाणी प्रशस्त पार्किंग असेल तर लोक त्या ठिकाणी बाजारपेठच्या जवळ ज्या पार्किंगची व्यवस्था केली असेल तिथं वाहनं लावतील आणि बाजारपेठेत खरेदीला किंवा कुठं शाळेला जायला, कुठं दुकानदारांकडे जायला किंवा हॉस्पिटलला जायला त्या ठिकाणी त्याचा वावर करतील. अशा प्रकारचं पार्किंग जर केलं तर नो पार्किंगचं तुम्हाला ते P1, P2 हा विषयच राहणार नाही. आता P1, P2 तुम्ही केलंय परंतु ते लोकांना अजून ते रुजलेलं नाहीये. अनेक लोक या ठिकाणी शेतकरी समाज आहे, अडाणी समाज आहे आमचा. अनेक लोक दुधाचा व्यवसाय करतात किंवा काही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. कारण गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडत आहेत आणि आपण बघतोय महेशदादांची जी त्यांचा आक्रोश जो आहे तो असणं खूप साहजिक आहे. मला असं वाटतंय सर्व अधिकाऱ्यांना ह्याची कल्पना. मेरे से कांटेक्ट कर तू, नहीं हुआ तो फिर मैं देखता हूँ क्या कर रहा है तू. नहीं, ये सीरियसली लेना चाहिए. मैं सीरियस हूँ, बहुत सीरियस. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.